मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर रस्त्यावर असलेल्या पारधीनगर पोल्ट्री फार्म जवळच्या शेत शिवारात अंदाजे 35 ते 40 वर्ष व्यक्तीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सदर घटना शुक्रवारी रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। सय्यद सलीम सय्यद मुस्ताक राहणार जुनी वस्ती मूर्तिजापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे। प्राप्त माहितीनुसार हिरपूर रस्त्यावरील पारधीनगर नजीकच्या पोल्ट्री फार्म जवळच्या शेत शिवारात जळलेल्या अवस्थेत मृतदेह आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आमदार हरीश पिंपळे संचालित जय गजानन बहुउद्देशीय संस्थांच्या आपत्कालीन पथकास भ्रमणध्वनीवरून दिली असता रुग्णसेवक सुनील लचुवानी, सेनापती शेवतकर, अमोल खंडारे, बादशाह, आदित्य इंगोले एक घटनास्थळी दाखल झाले। ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे यांनी घटनास्थळी येऊन तपास व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आपत्कालीन पथकाच्या साहाय्याने श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। सदर इसमाचा जळलेला मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली। या घटनेमुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले असून नेमका प्रकार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सामान्य रुग्णालयातून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच पोलिसांना पुढील चौकशी करता येणार आहे। याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे।